मंत्री झिरवाळ सकाळपासून नॉट रिचेबल. मंत्रालय लाचखोरी प्रकरणामुळे झिरवाळ अडचणीमध्ये, तर झिरवाळ यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा, संजय राऊतांची मागणी. पुण्यात काल रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि नरेश अरोरा यांच्यामध्ये बैठक. पार्थ पवार, जय पवारांचीही उपस्थिती. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती. मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड होण्याची शक्यता. संचालकांच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची माहिती. अजित पवारांच्या निधनानंतर पद रिक्त. अखेर मालेगाव उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानचा फोटो काढला. हिंदुत्ववादी संघटनांचा टिपू सुलतानच्या फोटोला आक्षेप. वाद टाळण्यासाठी फोटो हटवला. अनेक भूखंड दलालांनी नगरविकास खात्याच्या मदतीनं बिल्डरांच्या घशात घातले. वनमंत्री गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. शिंदेंच्या नगरविकास खात्यावर नाईकांचे गंभीर आरोप. मुंबईमध्ये शिवतीर्थवर मनसे पदाधिकारी आणि शाखा अध्यक्षांची बैठक सुरू. राज ठाकरे मनसेच्या पुढील वाटचालीसंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता. संभाजीनगर भाजप आमदाराच्या कार्यालयात बंदूक. आमदार संजय केनेकरांच्या ऑफिसमधील बॅगेमध्ये बंदूक आढळल्यानं खळबळ. घातपाताची आमदार केनेकरांना शंका. शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा. थोड्याच वेळामध्ये शरद पवारांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळणार. 6 दिवसांपासून पवारांवर उपचार सुरू. चर्नी रोडच्या पुलासाठी भाजप आक्रमक. 4 वर्षांपूर्वी धोकादायक उड्डाणपूल पाडला. नव्या उड्डाणपूल उभारणीला विलंब. मंत्री मंगलप्रभात लोढांसह भाजप नेत्यांचं आंदोलन. मुंबईतील दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त. महापालिका आणि पोलिसांची फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई. दादर स्थानक परिसरानं घेतला मोकळा श्वास. मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार. लवकरच म्हाडाच्या घरांच्या सोडतीची जाहिरात. किमान 5,000 घरांची सोडत काढण्याचा मुंबई मंडळाचा निर्णय.